नमस्कार, सूरज घाटे शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। मी सूरज घाटे। आपण आता बघणार आहोत की ॲक्च्युली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून मी कोकणातील काही अशी हिडन प्लेसेस मी तुम्हाला दाखवणार आहोत। तर मग आज आपण आलो आहोत सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावातील बडकीची तळी आणि ही गुहा जी आहे जी पांडवकालीन आहे आणि बडकी तळी सुद्धा पांडवकालीन आहेत। तर या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे आणि ह्या चॅनलच्या द्वारे मी तुम्हाला तळ कोकणातील व इतर बऱ्याचशा ठिकाणातील जी हिडन प्लेसेस आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मग तुम्ही अशा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, संपूर्ण व्हिडिओ बघा। तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या व्हिडिओतून समजणार आहेत। या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल बडकीची तळी व ही गुहा बघण्यासाठी तर मग हा जो प्रवास आहे तो एवढा सोपा नाही आहे, कारण इथे येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाहन इथे येत नाही। तुम्हाला पायी चालत यावं लागेल। रस्ता खडगळीचा आहे, इथे प्रवास पायी करावा लागेल। तर मग तुम्ही आता माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो। तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आणि ही जी तुम्ही दोन्ही ज्या मी तुम्हाला जागा दाखवणार आहे त्याही तुम्हाला भरपूर आवडतील। तर मग चला। हा जो रस्ता आहे जो बडकीची तळी व गुहेकडे जाणाऱ्याचा रस्ता आहे तो अशा प्रकारचा आहे, जिथे डांबरीकरण नसून एक पायवाट सारखी आहे। तुम्ही इथून 4 व्हीलर घेऊन येऊ शकता, पण थोडासा जो रस्ता आहे तो अडचणीचा आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। अशा काटेरी रस्त्यातून जावं लागतंय। कोकण म्हणजे परमेश्वरावर पडलेले एक गोड स्वप्न आणि या गोड स्वप्नातील अशी अद्भुत अशी रचना मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मग तुम्ही बघा नक्कीच ही गुहा कशी वाटते तुम्हाला। तर मग आपण आता गुहेकडे पोहोचलेलो आहोत आणि इथे उतरायची जी थोडीशी जागा आहे ती खडतर आहे आणि हा खडतर प्रवास पूर्ण करत आम्ही गुहेच्या इथे पोहोचलेलो आहोत। आणि ही बघा गुहा, ही पांडवकालीन गुहा आहे आणि तळवणे गावामध्ये जंगलामध्ये वसलेली आहे, खूप आतमध्ये आहे ही। त्या आतमध्ये जाण्याचं डेअरिंग नाही आहे, कारण आतमध्ये भरपूर साप वगैरे आहेत। असं आपण बाहेरूनच दाखवतोय तुम्हाला ही गुहा। अशी सगळीकडे झाडं आहेत, संपूर्ण जंगल आहे आणि असं बाहेरून आल्यावर समजत पण नाही की इथे गुहा आहे। तर आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही इथे घेऊन आलो। बघू शकता इकडे सगळीकडे घनदाट अशी झाडी आहे आणि तिथे जी गुहा आहे ही पांडवकालीन गुहा आहे आणि खूप खाली जाऊन नंतर खूप आतमध्ये आहे। आपण ही पांडवकालीन गुहा बघितली आणि तसेच आता आपण जाणार आहोत बडकीची तळी बघायला, ती ही पांडवकालीन आहे। ही गुहा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर मग चला आता आपण पुढच्या प्रवासाला लागू। तर मित्रांनो, आपण गुहा बघितली आणि आता आपण जाणार आहोत तळीच्या ठिकाणी। तर मग आता आपण इथून गुहेपासून तळी ही थोडंसं म्हणजे अर्धा किलोमीटर पुढे आहे। तर मग इथून तिथे जायला साधारणतः चालत 5 ते 10 मिनिटं लागतात। तर मग चला बघूया आता पुढचा प्रवास कसा होतोय। संध्याकाळ पण भरपूर झालेली आहे, तर आपल्याला लवकर जाऊन यायचं आहे तिकडे। तर मंडळी, हा जो परिसर आहे इथे वन्य प्राणी म्हणजेच बिबट्या वगैरे असू शकतो आणि इथे आहेत आजूबाजूला। तर मग इथे येताना खूप काळजी घ्यावी लागते। आम्ही आमच्यासोबत काही म्हणजे स्वसंरक्षणासाठी एक सोबत कोयता वगैरे ठेवलेला आहे आणि संध्याकाळची वेळ आहे, तर मग काही होऊ शकतं। तर मग ह्या जागेवर येताना खूप काळजी बाळगावी लागते। बाकी चला तुम्हाला दाखवतो मी बडकीची तळी। अजून खूप पुढे चालत जावं लागेल आम्हाला।
तर मग मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत बडकीच्या तळी येथे आणि ते गोरक्षक गोठणदेव हे यांची ते जागा आहे, हे तुम्हाला दिसतंय. आणि जी तळी आहे ती तुम्हाला दाखवणार आहे मी आता. इथे माझ्या भरपूर लहानपणीच्या आठवणी आहेत. तुम्ही बघू शकता ही तळी पांडवकालीन तळी आहे. खूप सुंदर अशी तळी आहे. आणि हे इथलं झाड आहे, वडाचं झाड आहे. खूप सुंदर असा परिसर आहे. तर मग मित्रांनो, मी तुम्हाला माझी लहानपणीची इथल्या काही आठवणी सांगणार आहेत. ही जी बडकीची तळी आहे ते आम्ही शाळेमध्ये असताना म्हणजे 1ली ते 7वी हा जो पिरियड होता ह्याच्यामध्ये आम्ही ते बडकी तळीचे इथे आम्ही वनभोजन म्हणून एक सांस्कृतिक कार्यक्रम होता, त्याच्यासाठी आम्ही इथे यायचो. म्हणजे ते सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तुम्ही बघू शकता की इथे पाण्याची तळी आहे आणि इथे हे वडाचे झाड आहे. इथे भरपूर ते वडाच्या झाडाची सावली असायची आणि हा जो परिसर आहे आजूबाजूचा हा पूर्ण मोकळा परिसर असायचा. तर मग शाळेतून आमचे शिक्षक वर्ग आणि आम्ही तसेच सगळे आम्ही मित्र मैत्रिणी आम्ही सगळे इथे यायचो. पूर्ण दिवस आम्ही इथे ॲक्च्युली कसं असायचं, आम्ही घरातून येताना आमचे टिफिन घेऊन यायचो आणि बॅग्स. मग ते इथे अशी भरपूर झाडं होती आणि मग तिथे आम्ही आमचे बॅग्स वगैरे ठेवायचो आणि येताना आम्ही क्रिकेट खेळायला बॅट आणि बॉल घेऊन यायचो. काही लोक बॅडमिंटन बॅडमिंटन त्यावेळी एवढं नव्हतं आणि लगोरी वगैरे ज्यांना जे आवडायचं, काही मुली ज्यांना ते आवडतात ते खेळायचे आणि मुलं क्रिकेट खेळायचो. तर मग आम्ही ह्या असे मैदानामध्ये इकडे सगळीकडे क्रिकेट खेळायचो. आल्यानंतर क्रिकेट खेळणं, दुपारी आम्ही इथे जेवायच्या अगोदर कवळे घेता म्हणून आम्ही जेवण चालू करायचो. तर सगळ्या आठवणी आजही मनात आहेत. परंतु आता इथे असं काहीच राहिलं नाही, कारण शाळांमध्ये बघायला गेलं तर विद्यार्थी पण भरपूर कमी आहेत आणि इथे बरीच वर्ष वनभोजन वगैरे असं काही झालं नाही. आम्ही होतो त्यावेळीच झालं. आणि ह्या परिसरामध्ये तुम्ही बघाल तर मग आता चिरेखणी वगैरे चालू झाले आहेत कोकणात बऱ्याचशा ठिकाणी. तर कोकणात चिरेखणी आणि मायनिंगसारख्या प्रकल्पामुळे असा पर्यटनाचा आणि पर्यावरणाचा असा ऱ्हास झालेला आहे. तर मग हे सगळं बघितल्यावर असं खूप दुःख वाटतं आहे, कारण आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळीचा हा परिसर खूप वेगळा होता. आजही ती जी दृश्य आहेत ती आमच्या डोळ्यामध्ये, आमच्या डोक्यामध्ये आहेत. आजही त्या गोष्टी आठवून खूप बरं वाटतं आहे. पण ठीक आहे, तो एक काळ होता, आम्ही अनुभवला, आम्ही खूप लकी समजतो स्वतःला. पण आता ते राहिलेलं नाही, हे खूप दुःख होतं आहे. पण ते जाऊ द्या मित्रांनो, ती एक वेगळी गोष्ट आहे. पण आता हा परिसर मला तुम्हाला दाखवायचा होता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मग तुम्हाला ती जी पांडवकालीन गुहा होती ती आणि ही बडकी तळी दोन्ही कसे वाटले मला इथे हे दाखवायचं होतं, कारण हे एकदम हिडन प्लेसेस आहेत. हे तळवणे गावामध्ये, सावंतवाडी तालुक्यात तळवणे गावामध्ये खूप जंगलामध्ये आहेत. बऱ्याचशा लोकांना माहिती नसेलच माहिती, कारण इथे येण्यासाठी तशी काही सोय नाही आहे आणि कुठे एवढं फेमस असं हे ठिकाण नाही आहे. ते आम्ही इथले गावचे स्थानिक आहोत म्हणून आम्हाला माहिती आहे. मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं होतं. तर मग तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी कशा वाटल्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर आवडली असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. इथे आमच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या. तर मग मित्रांनो, जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी असेच अजूनही मी तुम्हाला काही हिडन प्लेसेस, काही ज्या माहिती असलेल्या अशा प्लेसेस मी तुम्हाला दाखवत जाईन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत गुड बाय.